मोठी बातमी समोर येते। मंगळवेढ्यामध्ये एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये पाण्याची मोटार चालू करायला गेलेला असताना त्याला बिबट्या सदृश प्राणी दिसलाय। त्यामुळे मंगळवेढा परिसरामध्ये सर्व नागरिकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागाने या संदर्भात लवकर आपली कार्यवाही सुरू करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून आणि गावकऱ्यांमधून जोर धरतीये। मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी या गावात काल रात्रीपासून बिबट्या सदृश प्राण्याने दहशत माजवली असून यामुळे गावकरी आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। तामदर्डी येथील शेतकरी नागनाथ पुजारी राजकुमार गावडे हे शेतात रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मोटर चालू करून पाणी लावण्यासाठी गेल्यानंतर त्यांना समोरच बिबट्या सदृश प्राणी दिसला। त्यानंतर येथीलच शेतकरी वासुदेव गावडे, सिद्धाराम काळे, दयानंद पुजारी, गणेश कोडक यांच्याही निदर्शनास हा बिबट्या सदृश प्राणी आला। त्यानंतर पुन्हा सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता माजी सरपंच ज्ञानेश्वर पुजारी यांचे चिरंजीव दयानंद पुजारी हे शेतात कामासाठी गेल्यानंतर त्यांच्याही नजरेस हा बिबट्या पडला। ग्रामीण भागात रात्रीच नव्हे तर दिवसाही शेतात जाणे कठीण झाले असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे। पूर्वीच्या काळी काही भागात रात्री शेतात गेल्यानंतर बिबट्याचे दर्शन घडायचे, पण चक्क आता दिवसाही बिबट्या दिसू लागला असल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे। मागील अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागात बिबट्याने शेतकऱ्यांच्या शेळ्या, कुत्री, पाळीव जनावरे यांच्यावर हल्ला करून ठार मारले आहे। तसेच पाळीव प्राण्यांवरील बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत। त्यातच आता माणसांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडू लागल्या आहेत। मागील काही महिन्यात बिबट्यांचे माणसांवर होणारे हल्ले वाढतच आहेत। विशेष म्हणजे सध्या बिबट्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे। रात्रीच्या वेळी नागरिकांना बिबट्याच्या दहशतीखाली घराबाहेर पडावे लागत आहे। ग्रामीण भागातील बहुतेक लोक व्यवसाय कामानिमित्त शहरी भागात वास्तव्यास आहेत। सणानिमित्त ते गावाला येत असतात, परंतु सद्य परिस्थिती पाहता या भागातील नागरिक बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने आपली लहान मुले घेऊन गावाकडे येण्यास घाबरत आहेत। यावर वन विभागाने ठोस पावले उचलून बिबट्या हवा की माणूस हवा याचा विचार करण्याची वेळ आली आहे।